नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल। तुमची बातमी आमच्या चॅनलवर। नवापूर बस स्थानकावर भीषण अपघातात मका विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू, सुदैवाने नात थोडक्यात बचावली। नवापूर बस स्थानक परिसरात झालेल्या भीषण अपघातात मका विक्रीसाठी आणलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिची नात सुदैवाने थोडक्यात बचावली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। कमुबाई गोठारी या गावीत वय 50 वर्ष राहणार डोकारे या आपली नात नितीक्षा अजित वळवी वय 15 हिच्यासह बस स्थानक परिसरातील ओट्यावर बसल्या असताना MH14 MH2310 क्रमांकाची शहादा वापी बसने अचानक मागून धडक दिल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या। स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारार्थ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। उपचारादरम्यान कमुबाई गावित यांचा मृत्यू झाला। नितीक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजित आयरे व पोलीस हवालदार नरेंद्र गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। या प्रकरणी बसचे चालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। सुमारास शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिवर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे राहणार डोकाऱ्या आणि तिची नात होती शाळकरी मुलगी आहे। तर त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिवर्स घेताना आणि त्या धडकेत ती अंत्यवस्थ स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे आणि तिच्या वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मय झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे आणि त्या मुलीला थोडा कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मी राजू बैसाने, कॅमेरामन फरीद अन्सारी, धुळे परिसर न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।